नेमकं डोंगरावर जावं. परिस्थिती बिकट बनली. घरामध्ये चूल पेटवू नये, कधी खायला असावं नसावं. एक दिवस तुकाराम महाराज अशा प्रकारे घरी आले. तुकाराम महाराजांची 2 लग्न झालेली होती. पहिला बायकोला दम्याचा विकार म्हणून दुसरं लग्न करावं लागलं. आज काय तर आईवडिलांनी केला, तुकोबा तू दुसरं लग्न कर. शेवटी जिजाबाईबरोबर लग्न केलं. पुढे दुष्काळाने वाताहात अशा प्रकारे झालेली आहे. महाराजांनी डोंगरावर भजना करता निघून जावं. संध्याकाळी महाराज आले, घरी आले ना, जिजाबाईने म्हणावं, तो महाराज थोरल्या बाईसाहेबांची तब्येत खूप बिघडलेली आहे, काहीतरी औषध पाणी वगैरे करा. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी विना खुंटीला ठेवावा, बायकोच्या उशाशी बसावं आणि केविलवानाने म्हणावं, पहा बरं तुमची तब्येत बिघडली, माझ्याकडे तर पैसासुद्धा राहिलेला नाही, कवडीसुद्धा राहिलेली नाही, काय औषध पाणी वगैरे मग करू शकणार आहे. शेवटी बायकोच्या उशाशी बसावं, तिला बरं वाटावं म्हणून तुकाराम महाराजांनी फक्त एक नाटाचा अभंग म्हणावा, नाही काही मला करता आलं ना, एवढं औषध करून पाहतो की हेची भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध, अनेक काही नव्हे बाध, करील वध षडवर्गा, सावळी रूप लावे डोळा. शेवटी काही करता आलं नाही. एक दिवस तरी इतका वाईट प्रसंग, महाराजांची बायको अंथरुणावर पडलेली असताना मला अन्न द्या, अन्न द्या, अन्न द्या म्हणता म्हणता प्राण सोडला. काय परिस्थिती असेल. अरे आज आपल्याला का ज्याला त्याला लाज वाटायला पाहिजे. 2 अभंग पाठांतर असेल तर एवढं भोगी जीवन आम्ही जगतो. त्याच तुकोबारांच्या बायकोला अन्न अन्न करता मरण आलेलं आहे. शेवटी समाजाकडे नाही मागितलं. सांगा ना मागितलं का. अरे त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे होते. पाहिजे ते मागितलं असतं, पाहिजे ती गोष्टी का तर राजांनी दिलेली असती, परंतु नाही. उलट आलेला नजराना परत पाठवावा. नाही समाजाकडून, नाही राजांकडून, नाही कुणाकडून. शेवटी देवाने म्हणावं, महाराज अहो एवढी वाताहात झाली, मुलगा सुद्धा तुमचा दुष्काळामध्ये मरण पावला, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. ब्रह्मचारी माणसाचा सोडा, परंतु तुम्ही प्रापंचिक आहात ना, प्रापंचिक माणसाने देवाला एवढं जरूर मागा, तुम्हाला दोष लागणार नाही. मंदिरात आलं ना, देवाला हात जोडावे, हनुमंतरायांना असू द्या, पांडुरंगाला असू द्या, म्हणावं, हे भगवान मला जास्त अपेक्षा नाही, फक्त एवढं मात्र मला जरूर मिळावं. किती मागायचं असेल तर साईं इतना दीजिए, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाय. कबीर महाराज म्हणतात, देवापुढे हात जोडून एवढं मागावं, हे भगवान आम्हाला मुलाबाळांचं शिक्षण करता यावं, त्यांचं लग्न कार्य करता यावं, सर्व कधी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नको. साईं येताना दिजिये, एवढं आम्हाला दे, एवढं देवाला मागावं. तुकाराम महाराजांना म्हणावं, महाराज अहो एवढं तरी घ्या, प्रपंचापुरतं तरी घ्या. तरीसुद्धा महाराज मागायलाच तयार नाहीत. एवढी सेवा डोक्यावर रून झालेलं होतं, काहीच मागत नाही. प्रत्येक वेळी तुकाराम महाराज रावळात आले ना, देवाने म्हणावं, महाराज काहीतरी घ्या, काहीतरी मागावं, काहीतरी मागा. काहीच मागितलं नाही. शेवटी का तर एक दिवस तुकाराम महाराज रावळात आले. नेहमीप्रमाणे देवाने पाहिलं, सांगितलं, महाराज काहीतरी मागा. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं, पांडुरंगा मला कशाची गरज नाही, परंतु तू सारखं म्हणतो ना मागा मागा मागा, आम्हाला गरज नाही, परंतु तुझा आग्रह आहे, तुझी इच्छा काय आहे, म्हणाशी काही मागा. देवाने म्हणावं, काहीतरी मागा, काहीतरी मागा. शेवटी महाराजांनी सांगितलं, पांडुरंगा मी आज मागायला आलो, तुमच्या दरबारामध्ये मागणार आहे, काय पाहिजे हेची दे का पांडुरंगा. पांडुरंगा एवढंच आम्हाला दे. काय दे नेमकं का तर देवाला वाटलं महाराज काहीतरी मागणार. मागितलं म्हणजे सेवेचं जे ऋण झालं त्या ऋणातून मला उतराई होता येईल. सांगितलं, महाराज काय पाहिजे ते मागा.
पाहिजे तेवढं ऐश्वर मागा, पाहिजे त्या गोष्टी द्यायला मी समर्थ आहे. भगवान म्हणजे कोणी सामान्य आहे का? गतिर् भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम, जगाचा धनी मालक. काय पाहिजे ते मागा. देवाला वाटलं मागितलं ना, सेवेचं ऋण डोक्यावरचं कमी होईल. सांगितलं मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आज मागण्याकरताच आलो, परंतु मी जे मागतो तू देणार आहेस का? देवाला वाटलं मागून मागून काय मागतील, कितीक मागतील. सांगितलं महाराज मोकळ्या मनाने मागा, काय पाहिजे तेवढं मागा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, पांडुरंगा माझी तरी इच्छा नाही, परंतु सारखं सेवा झाल्यामुळं तुझी सारखं म्हणतो काहीतरी मागा, काहीतरी मागा. तर हे भगवान माझ्या आयुष्यामध्ये जर मला द्यायचं असेल ना तर एवढंच द्या, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. ए माझ्या वडिलांचे निराशे गाथे, उपवास पारणे